शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याच्या स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या। महाराजांच्या पुतळ्यामुळे 2022च्या राड्याची आठवण जागी झाली। त्यावेळी राणा दाम्पत्याने राजापेठ उड्डाणपुलावर लावलेला पुतळा पालिकेने हटवला होता। तिथेच आता पुन्हा राणा कुटुंब महाराजांचा पुतळा उभारणार आहे का पाहूया। तारीख 11 जानेवारी 2022। ठिकाण अमरावतीतील राजापेठ उड्डाणपूल। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। अशा महाराष्ट्र आमच्या आज उरलेला आज आमचा महाराष्ट्र या परिस्थितीमध्ये उभा आहे, जिथे लोकप्रतिनिधींना या पुतळ्यासाठी भांडावं लागून राहिला। शिवतीर्थ आहे आमचं ते राजापेठ पूल जो आहे त्या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नाव सुद्धा शिवजयंतीच्या पहिले आम्ही देऊ आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा बसू। कोणाचा बाप सुद्धा आम्हाला थांबू शकत नाही। राणा दाम्पत्यानं बिना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि वादाला तोंड फुटलं। आणि येणाऱ्या शिवजयंतीच्या पहिले हा पुतळा पुन्हा आम्ही तिथे बसू। हे मी कोणाचा बाप जरी आला तरी पुतळ्याला थांबू शकणार नाही। या शिवजयंतीला 19 तारखेला त्याच्या आधी आम्ही हा पुतळा ज्या ठिकाणी सगळ्या शिवभक्तांची इच्छा होती, सगळ्या शिवभक्तांनी ते पूजा केली, ते आमच्यासाठी तीर्थ आहे। शिवतीर्थ आहे आमचं ते राजापेठ पूल जो आहे त्या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं नाव सुद्धा शिवजयंतीच्या पहिले आम्ही देऊ आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा बसू। कोणाचा बाप सुद्धा आम्हाला थांबू शकत नाही। या घटनेच्या 2 वर्षांनंतर त्याच ठिकाणी पुन्हा महाराजांचा पुतळा बसवण्याची तयारी सुरू झाली आहे। उद्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या उद्देशानं हालचालींना वेग आलाय, पण यावर महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलंय। राजापेठ उड्डाणपुलांवर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार का याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागलेले। एकाच दिवसामध्ये हा मोठा ओटा या ठिकाणी बांधण्यात येतोय, परंतु महानगरपालिकेने या संदर्भात स्पष्टीकरण केलेले आहे की या ठिकाणी ट्रॅफिक आयलँड तयार करण्याचं काम सुरू आहे। परंतु दुसरीकडे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन उड्डाणपुलावर होणार आहे आणि लवकरच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा जो बंदोबस्त या ठिकाणी होता तो सुद्धा आज काढण्यात आलेला आहे आणि याचं काम सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि एकाच दिवसात हे काम संपवण्याचे आदेश या कामगारांना देण्यात आलेले आहे। 2 वर्षांपूर्वी जेव्हा राणांनी राजापेठ उड्डाणपुलावर महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सत्ता महाविकास आघाडीची होती। आता पुन्हा त्यांनी याच ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे पुतळ्यासाठी परवानगी मिळते का की परवानगी नाकारली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रणय निर्वाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।